चला तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे डायरेक्ट हरभऱ्याच्या शेतामध्ये. कारण आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची हिरवी भाजी. त्यासाठी अर्थातच आपल्याला काही हरभऱ्याची भाजी लागणार आहे. तर इथे मी छान अशी जी हरभऱ्याची झाड आहे त्याचा वरचा भाग तोडून घेणार आहे. यामागे स्पेशल एक कारणसुद्धा आहे. कारण हरभऱ्याच्या झाडाचा जो वरचा भाग तोडल्याने ते झाड आणखी पसरतं. त्याला खूप साऱ्या फांद्या लागतात, त्याला फुलं आणि मग भरपूर असे हरभऱ्याचे गाठे लागतात. तर म्हणून याची तोडणी अशी केली जाते आणि तोडल्यानंतर जो हरभऱ्याची जी भाजी आहे ती फेकून न देता त्याची भाजी बनवतात. कारण ती खायला खूप पौष्टिक आणि चवदारसुद्धा असते. तर इथं आता मी आली आहे डायरेक्ट किचनमध्ये भाजी घेऊन. इथे भरपूर अशी मी भाजी तोडून आणली आहे. आता आपल्याला ही छान स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची आहे, अशा प्रकारे. तर इथे भाजी मी छान कापून घेतली आहे. सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्यासुद्धा कापून घेतल्या आहेत. एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला भाजी बनवायला. खूप अशी सिंपल आणि पौष्टिक अशी भाजी आहे. सोबतच इथे मी आता एक कढई तापून घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला लसूण घालायचा आहे आणि सोबतच घालायची आहे कापलेली हिरवी मिरची. आता हे छान आपण तेलामध्ये परतून घेऊ. 1 मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता याला आणखी थोडीशी टेस्ट येण्यासाठी एक लाल मिरची घालणार आहे मी यामध्ये तोडून आणि खूप छान अशी टेस्ट येते या भाजीला. याच्यामध्ये तोडून घालू आणि अशी छान याच्यामध्ये परतून घेऊ. आता आपलं सगळं हे तेलामध्ये परतून झालं आहे. आता आपण जी हरभऱ्याची हिरवी भाजी कापून घेतली होती ती यामध्ये थोडी-थोडी सगळी घालून घ्यायची आहे. सोबतच घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आता हे तेलामध्ये आपण छान परतून घेऊ. तर तेलामध्ये छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. आता इथे तुम्ही बघू शकाल भाजी छान तेलामध्ये परतून झाली आहे. आता आपल्याला हे 3-4 मिनिट छान झाकण ठेवून शिजू द्यायची आहे. त्यासाठी ती करपू नये म्हणून अगदीच थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये. अगदीच थोडंसं घालायचं, जास्त घालायचं नाही आणि झाकण ठेवून आता 4 ते 5 मिनिट छान ही भाजी शिजू देऊ. आता 5 मिनिटानंतर आपण चेक करून बघू. आपली जी भाजी आहे छान शिजलेली आहे. खूप छान अशी वाफ आलेली आहे. आता यामध्ये काही थोडंसं पाणी राहिलेलं असेल तर आपण थोडासा गॅस वाढवून घेऊ आणि ते पाणी छान आटवून घेऊ. आपल्यासाठी जेवढे हरभरे खाणं पौष्टिक असतात, आपण आपल्या आहारात त्याचा समावेश करतो, तेवढीच पौष्टिक त्याची ही हिरवी भाजीसुद्धा असते. तसेच कोणती हिरवी पालेभाजी म्हणा किंवा रानभाजी म्हणा, ही खाणं खूप पौष्टिकच असते. तर ही हिरवी भाजी तुम्ही उन्हामध्ये वाळवून नंतर ती अशा पद्धतीने बनवू देखील शकता. तर मस्त आता भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता अशाच एका छानशा रेसिपीसोबत. नमस्कार.